ऐपतीप्रमाणे या ठिकाणी जो पैसा आपण घालवला त्याच्या पाठीमागे एक महत्त्वाची भूमिका आपण निर्माण करत आहात. मानवाच्या 3 मूलभूत गरजा आहेत: अन्न, वस्त्र आणि निवारा. मला वाटते की निवाराची व्यवस्था आपण पूर्ण करून टाकली. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुष्याचे जीवन सफल करण्यासाठी मनुष्याला या लोकांमध्ये लोक व्यवहार कसा करायचा यासाठी या 3 गरजांची अत्यंत आवश्यकता आहे. तल्लख बुद्धी होण्यासाठी आहार हा एक तेवढाच महत्त्वाचा भाग आहे. ज्यावेळेस आहाराची पूर्णता होते त्यावेळेस समाजामध्ये आपण वावरत असताना, ज्यावेळेस समाजाच्याकडे आपण कटाक्ष टाकतो बघतो त्यावेळेस आपसूक आपल्याकडे लक्ष जाते आणि समाजामध्ये लोक प्रगत झालेले आहेत. आपल्या बुद्धीच्या मार्गानुसार आपण जो काही सकस आहार घेतो त्यातलाच एक महत्त्वाचा भाग आकलन करण्याची शक्ती आपल्याला प्राप्त होते आणि त्यानंतर आपण लोकांमध्ये जे प्रचलन चालू आहे तशा नियमांचं पालन करायला लागतो. अर्थात वस्त्र कसे पाहिजेत याची पूर्ण आपल्याला खात्री होते. ज्याला एक मेंटेन आपलं कसं ठेवायचं आहे, आपली मानसिकता कशी चांगल्या प्रकारची उंचावेल हे त्या लोकांच्या मानसिकतेवरून निर्माण होत असते. म्हणून बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर कधीही समाजामध्ये जात असताना उच्च कोटीचे कपडे परिधान करत होते. त्यानंतरची एक परिस्थिती होते की निवारा हा मानवाच्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. घर पाहिजे. आपण आउटडोर ज्यावेळेस असतो ज्यावेळेस आपण आपल्या उद्याचं उदरभरण करण्यासाठी जो काही उद्योगधंदा आहे, उद्या आहे आपला, तिकडे जात असताना जो काही आपण वेळ देत असतो 8 तासाचा, त्याहून अधिक जसं तसं आपल्याला शक्य होते तशा प्रकारचं आपण करत असतो. पण सगळ्यांचं लक्ष जे जाते ते घराकडे जाते, निवाऱ्याकडे जाते. निवाऱ्याकडे जात असताना एक महत्वाचं आहे की निवारा केवळ शारीरिक आराम मिळावा हा त्यातला अर्थ नाही. घरामध्ये ज्यावेळेस आपण घराकडे आपले पावलं वळवतो त्यावेळेस आपण मानसिक आणि शारीरिक दोन्ही स्वास्थ्याची भूमिका आपण घेत असतो. घरी यासाठी जातो की जे काही मनामध्ये हालचाल होते किंवा मनामध्ये आउटडोर ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस मनावर नको नको ते प्रसंग, नको नको ते आपल्या मनावर कानावर शब्द पडत असतात आणि त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम हा आपल्या मेंदूवर होत असताना आपल्या शरीरावर सुद्धा परिणाम होत असतो. प्युअर सायन्स आहे. आणि मग जर शाब्दिक आपल्या मनावर होणारा जो परिणाम आहे त्या मनाचाच परिणाम जर शरीरावर उमटत असेल तर ऑटोमॅटिक शरीर सुद्धा थकत जात असते. आणि मग तो थकान घालवण्यासाठी जे काही महत्वाचं आपल्याला माणसाला करायचं असेल तर तो निवारा आहे, घर आहे. घराची सुद्धा एक महत्वाची पूर्णत्वा ज्यावेळेस आपण नेतो त्यावेळेस एक महत्वाचं येतो की घरामध्ये आपल्याला परिपूर्णता स्वास्थ्य पाहिजे. आणि परिपूर्णता स्वास्थ्य असले की माणसं पुन्हा त्या जोमाने, पुन्हा त्या उंदीने, पुन्हा त्याच हेतूने तो समाजामध्ये वावरत असताना एक मनुष्याचा आदर्श निर्माण करतो. केवळ परिवारामध्ये जात असताना किंवा अंग टाकायचं आहे, तुमच्या भाषेत जर सांगायचं आहे घरी जाऊन हळस टाकायची आहे, हा त्यातला अर्थ नाही. घरी आल्यानंतर पूर्णतः शरीराची स्वस्थता आणि मानसिकतेची स्वस्थता ज्यावेळेस
पूर्ण होते, त्यावेळेस एक नवीन चैतन्य निर्माण होत असते आणि पुन्हा त्याच हेतूने आपण काम करायला लागत असतो. एक नवीन समाजामध्ये आदर्श निर्माण होत असतो. आपली प्रतिमा आपण समाजाच्या पुढे टाकत असतो. या तिन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाणीवपूर्वक म्हणतात, या 3 गरजा मानवाला जरी पूर्ण करायच्या असल्या तरी धार्मिक ही अवस्था त्याला पूर्ण करावं लागणार आहे. आणि मग चौथी मानवाची जर गरज कुठली असेल तर ती आहे ती धार्मिक. धार्मिक याचा अर्थ काय? धार्मिक याचा अर्थ पूर्ण मनाच्या जो काही विज्ञानाचा भाग सुरू आहे, मनाचा जो काही नियमाचा भाग सुरू आहे, जे ऋतुनियम जे असतात त्या ऋतुनियमाशी जे काही घडण सुरू असते, तशाच प्रकारची शरीरामध्ये उथल-पुथल सुरू असते. हा एक धर्म महत्वाचा आहे. आणि मग मी काय केलं पाहिजे तर धार्मिकता पूर्ण केली पाहिजे. तर याला एक आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दामध्ये सांगायला गेलं तर आपण की नैतिकता पूर्ण जीवन जगण्यासाठी जे बुद्धाने आमच्यासाठी जे काही तत्व दिले त्या तत्वाचा विचार करण्यासाठी आपण एकवटून राहिलं पाहिजे. जे काही तत्व अंगीकारायचे आहेत तर त्या आपल्या शरीराला आणि वाचेला आणि विशेषतः मनातून ही गोष्ट जाणीवपूर्वक आपण धार्मिक दृष्टिकोनातून लोकांच्या समोर नैतिकतेचा व्यवहार मांडत असताना ह्या गोष्टीपासून आपण दूर राहिलं पाहिजे की ज्या हत्या, चोरी, बेविचार, खोटं, नशापान करणे, ह्या पाचीच्या पाची गोष्टी आपण ज्यावेळेस दूर ठेवतो त्यावेळेस त्याला जे या 5 गोष्टीचा संचय ज्यावेळेस आपल्याला निर्माण होते त्यावेळेस आपण आपल्याला स्वतःलाच नाही तर जगही सुद्धा आपल्याला धार्मिक या संज्ञेखाली बघत असते. आणि तो एक अर्थपूर्ण साध्य करण्यासाठी आहे. ही धार्मिकता आहे. ही धार्मिकता केवळ फक्त मंदिरात किंवा विहारात किंवा मस्जिदीमध्ये भेटत नाही आहे. ही पूर्ण धार्मिकता जी आहे ती धार्मिकता आपल्या स्वतःच्या घरापासून सुद्धा आपण सुरुवात केली पाहिजे. आणि जो स्वतःच्या घराला आपलं विहार बनवण्याचं काम करत असतो, जो स्वतःच्या घराला पूर्ण आकृती निर्माण करण्यासाठी जे खऱ्या अर्थाने माझ्या घरामध्ये बुद्ध आहेत, माझ्या घरामध्ये बाबासाहेब आहेत, हे ज्यावेळेस आपण आपल्या चित्तामध्ये ज्यावेळेस आपण पूर्णत्वाला अवस्था नेण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस हे घर ऑटोमॅटिक हे निवाऱ्याचं साधन नसून एक विहाराचं सुद्धा साधन बनते. आणि त्यासाठीच प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि म्हणून नवीन वास्तू निर्माण करत असताना एक आपण महत्वाची भूमिका एक करली पाहिजे की ज्यासाठी की तुम्ही लोकांनी तुमचे आप्तेष्ट बोलावलेले, सगळे स्वैर बोलावलेले आहेत, नातेवाईक बोलावलेले आहेत, भंतीजींना बोलावलेला आहे. या तुम्ही बोलावल्यानंतर हा बोलावण्याचा हेतू काय? तर एक आहे की याची आपल्याला जराही सुद्धा भनक लागलेली नाही किंवा जराही सुद्धा याचा आपण विचार केलेला नाही की आपण ज्या लोकांना बोलावतो तर त्या बोलावण्याचा अर्थ काय असू शकतो. अर्थात नवीन ग्रहामध्ये आपण ज्या ज्या लोकांना आमंत्रित करतो, जो गृहप्रवेशाचा कार्यक्रम आपण करतो, पण हे करत असताना आपण लोकांना इन्व्हाइट करत असतो ना, तर लोक सुद्धा काही गोष्टी जाणीवपूर्वक ज्यांच्या सुजाणपणा आहे, ज्यांच्यात थोडीशी वैचारिकता प्रगल्भ झालेली आहे, वैचारिकता पूर्ण त्याच्यात विकसित होण्याच्या तयारीत आहे, अशा वृत्तीचे माणसं आपल्याला आपल्या स्वगृही भेटायला येतात, ते घराला बघायला येतात. तर ते एकच गोष्ट गिफ्ट म्हणून घेऊन येत नाही, तर ती एक गोष्ट सोबत आणत असतात. तर एक महत्वाची गोष्ट काय सोबत आणतात तर कोणी प्रतिमा आणते, कोणी पुष्प आणते, कोणी पुस्तक आणते. ज्यांना ज्यांना असं वाटते की घरामध्ये जे जे पाहिजे ते या घरामध्ये शोभनीय असं वाटते ते लोक आणत असतात. अर्थात आपण लोकांना सांगितलेलं नाही की तुम्ही आमच्यासाठी गृहप्रवेश करतो आम्ही तर तुम्ही काहीतरी गिफ्ट घेऊन या म्हणून. बिलकुल नाही. ते आपसुक आपल्या मनातून आणत असतात. ज्यांनी ज्याने आणलं असेल तो वेगळा भाग आहे, पण ज्यांनी नाही आणलं तरी ते लोक आले. याचा अर्थ काय आहे तर याचा अर्थ तोच आहे की ज्या लोकांनी आणलं आणि ज्यांनी आणलेलं नाही या दोघांकडून या गृहस्थी लोकांचं किंवा या परिवाराचं, या कौटुंबिक जीवन जगणाऱ्या व्यक्तींचं, या कुटुंबाचं एक महत्वाचं सगळ्यांकडून अपेक्षित आहे की आम्ही नवीन जे वास्तू निर्माण केलेले आहेत या वास्तूंमध्ये आमचं जे काही आयुष्य आहे, उर्वरित जे आयुष्य आहे ते आयुष्य आमचं सुखाने आणि शांतीने जावं. सुखाने आणि शांतीने जावं ही जी महत्वाची मानसिकता आपण या घरामध्ये निर्माण करत आहोत. याच्या पाठीमागे एक आहे की कोण्या वृत्तीचे माणसं असणार आहेत आपल्याला माहित आहे.
मी जाणीवपूर्वक सांगतो की काही लोक असे आहेत की परिपूर्ण शिलाचं पालन करतील असं नाही आहे, पण समूह ज्या वेळेस येतो तो समूह येत असताना कोणी एका शिलाचं पालन करणारा असतो, कोणी 2 शिलाचं पालन करणारा असतो, कोणाला 3 शिलाचं, कधी कधी 4 शिलाचं पालन करणारे लोक आहेत आणि कधी 2 ते 25 शिलाचे सुद्धा पालन करतात. आणि मग हे ज्यावेळेस घरामध्ये येतात ना, तर ते घरामध्ये येत असताना ऑटोमॅटिक त्या घरामध्ये त्यांची वातावरणाची प्रक्रिया सुरुवात होते, म्हणजे चित्त संयमित करण्याचं काम करतात. आणि ज्यावेळी चित्त संयमित होते त्यावेळेस या ब्रह्मांडामध्ये एक नवीन चांगल्या प्रकारची चेतना निर्माण होत असते आणि ती चेतना आपल्या घरामध्ये निर्माण होणं महत्वाचं आहे. भंतेजींना बोलावलं आपण, तर भंतेजीला बोलावत असताना एक आहे की जे काही भंतेजी ज्या ज्या शिलाचं पालन करतात त्यांना आपण घरामध्ये बोलावत असतो, तर त्यांच्या वाणीतून बुद्धाची जे काही वचनं बाहेर पडतात तर ते आपल्यापेक्षा कितीतरी पटीने शुद्ध आहे आणि ती शुद्धता या घरामध्ये त्यांच्या वाणीने परिपूर्णता साध्य झाली पाहिजे, हा सगळ्यांचा हेतू आहे. आणि म्हणूनच आहे की याला पुष्ट करत असताना किंवा हे वातावरण आम्ही आमंत्रित करतो बंधूंची की आमच्या घरामध्ये बुद्धवंदना, ज्याला भगवान रत्न सम्यक संबुद्धाच्या भाषेमध्ये परितदेशना असं म्हणतात. परितदेशना म्हणजे भगवंताचा परित्राण पाठ. या ठिकाणी भगवंतानी जे काही देशना दिली म्हणजे काही सूत्र बोललेले आहेत लोक कल्याणाचे, बहुजन हिताय बहुजन सुखायचे, जे काही वचन बोललेले आहेत ते वचन आमच्या ठिकाणी तुम्ही संगायन करा की ज्या वचनामुळे आमचं तर कल्याण होईलच होईल. या ब्रह्मांडामध्ये जेवढे सजीव आहेत, जेवढे प्राणी आहेत ते प्राणी सगळे सुखाने नांदतील. जर का प्राणी पक्षी सगळे सुखाने नांदतील तर त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट आमच्या घरावर सुद्धा परिणामकारक असं शील सदाचाराचे जीवन जगण्याचा आम्हाला आधार मिळेल आणि तो शांतमय जीवन जगण्याचा एक महत्वाचा संदेश सुद्धा आम्हाला भेटणार आहे. आणि म्हणून भगवान अनंत सम्यक संबुद्धाची परितदेशना या ठिकाणी मी संगायन करत आहोत. तर त्यासाठी आपण या घरामध्ये जेवढे काही लोक बसलेले आहात तर आपणही सुद्धा या घरामध्ये सुख शांतीचं वातावरण निर्माण करू शकतात. 2 टाईपचे वातावरण आहेत. आपल्याला माहित आहे की नवीन ठिकाणी जात असतो तर हा एक मानसिकतेचा दृष्टिकोन आपला असा झालेला आहे की तिथलं वातावरण कसं आहे माहित नाही, काय आहे कसं आहे माहित नाही. पण वाईट वातावरण असेल तर आम्ही भंतीजींना बोलावून या ठिकाणी जे परित्राण देशनेच्या माध्यमातून ते वातावरण शुद्ध करून टाकू शकतो. कारण या ब्रह्मांडामध्ये 2 वातावरण आहे, एक चांगलं वातावरण आहे, एक वाईट वातावरण आहे. आणि ह्या दोन्ही तरंगाच्या गोष्टी आहेत. जर का चांगलं या ठिकाणी वातावरण निर्माण झालं तर ते चांगल्यात गणल्या जाईल आणि वाईट जर असेल तर वाईटात वाईट निघून जाणार आहे. पण हे सगळ्यात महत्वाचं आहे, आपली सगळ्यात महत्वाची वाणी हे शुद्धशिलाने भरली पाहिजे आणि त्यासाठी आमचं चित्त एकाग्र झालं पाहिजे. म्हणून जोपर्यंत परित्राण देशना सुरू आहे तोपर्यंत आपण शांत चित्ताने आपल्याला आपलं चित्त एकाग्र करायचं आहे. भगवान अनंत सम्यक संबुद्धाने चित्त एकाग्र करण्यासाठी जे टेक्निक वापरली, जे तंत्रज्ञान वापरलं त्या तंत्रज्ञानाला म्हणतात आनापानसती. आनापानसती काय आहे? आना म्हणजे येणे, पाना म्हणजे जाणे, सती म्हणजे काय तर सजगता. येण्याच्या बदल काय येतो, काय येतं तर आलंबन भगवान अनंत सम्यक संबुद्धाने चित्ताला एकाग्र करण्यासाठी दिलेला आहे. ते श्वासाचा आलंबन दिला आहे. श्वास येत आहे आणि श्वास जात आहे. मग श्वास येत आहे तर त्या श्वासाच्या बदल येण्याच्या बदल सजगता, जाण्याच्या बदल सजगता. मग हे अधिक आपण करत असताना या श्वासाकडे बघितलं पाहिजे. श्वासाचं आलंबन दिलं तर श्वासाला बघितलं पाहिजे. पण श्वासाला बघायचं असेल तर श्वासाला काही रंग नाही, श्वासाला काही रूप नाही, श्वासाला काही आकृती नाही की जो श्वास आपल्याला दिसणार आहे उघड्या डोळ्यांनी. म्हणून श्वासाला जर बघायचं असेल आणि श्वासाची अनुभूती जर घ्यायची असेल तर आपल्याला आपल्या श्वासाला बघायचं असेल तर आपण डोळे बंद करणं अनिवार्य आहे. डोळे बंद केले की ऑटोमॅटिक 2 गोष्टीचा लाभ लगेच आपल्याला मिळतो. नंबर 1, आपसुक मन श्वासाकडे जाते आणि आपसुक मन जर श्वासाकडे गेलं तर एकाग्र चित्त व्हायला सुरुवात होते. मग एकाग्र चित्त व्हायला सुरुवात का होते तर आपल्यातले असणारे जे काही तरंग आहेत ते बाहेर निघायला सुरुवात करते. दुसरी एक गोष्ट लगेच लाभ होतो की डोळे बंद केले की आपसात काय चर्चा चालू आहे किंवा आजूबाजूला कोण येते, कोण बसते, काय पेटलं, काय जळतंय, काय होतंय, काय नाही, हे याकडे आपलं लक्ष भटकंती राहत असते. ते डोळे बंद केले की भटकंती बंद झाली. भटकंती बंद झाली की श्वासाची गती आपल्याला ऑटोमॅटिक करणार आहे. म्हणून आणि दुसरा एक महत्वाचा भाग आहे की ज्यावेळेस आपला श्वासाची एकाग्रता पूर्ण साध्य करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपली चित्ताची एकाग्रता निर्माण होते आणि चित्ताची एकाग्रता निर्माण झाली
की चित्ताच्या एकाग्रतेचा एक महत्वाचा भाग जर सुरू झाला की लगेच आपल्यातून सुरुवात होते एक शुद्ध वातावरण. आणि एक शुद्ध वातावरण ज्यावेळेस होते त्यावेळेस या ब्रह्मांडामध्ये शुद्ध वातावरणाची अवस्था निर्माण होत असते. यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. श्वास येत आहे तर येत आहे, जात आहे तर जात आहे. श्वासाला बंद, आपण डोळे बंद केले की उजव्या नाकपुडीतून येतो की डाव्या नाकपुडीतून येतो का दोन्ही नाकपुडीतून येतो याच्याशी काही घेणं देणं नाही. कदाचित डोळे बंद केल्यामुळे काय होतं की डोळे बंद केल्यामुळे 2 मिनिटाची अवधी झाली की तिसऱ्या मिनिटामध्ये आपल्याला डुलकी लागायला लागेल, झोप येईल. बिंदासपणे झोपायचं आहे. झोपता झोपता आपण श्रवण करू शकता. मला माहित आहे की आपल्याला खूप चांगली पद्धत म्हणजे वंदना येते, माझ्यापेक्षाही खूप चांगली वंदना म्हणतात. पण मी बोलत असताना आपण बोलण्याची काही एक आवश्यकता नाही, फक्त आणि फक्त ऐकण्याचं काम करायचं आहे. मी आपल्यासाठी, आपल्या परिवाराच्यासाठी आणि या घरामध्ये सुख शांती निर्माण व्हावी यासाठी भगवान अनंत सम्यक संबुद्धाची परित देशना संगायन करतो. आपण शांत चित्ताने आपण त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे आणि शांत चित्ताने या वातावरणामध्ये शांतता निर्माण करायची आहे. म्हणून या परिवाराच्यासाठी, आपदेशासाठी, सगळ्या सोयऱ्यांच्यासाठी मी आपल्या प्रती, आपल्या कुटुंबियाच्या प्रती एक मंगल मैत्रीचं वातावरण निर्माण करत असताना भगवान अनंत सम्यक संबुद्धाची परित देशना करतो. आपण शांत चित्ताने श्रवण करायचं आहे. आपण शांत चित्ताने डोळे बंद करत श्वासाकडे बघत आपण शांत परित्राण श्रवण करायचं आहे.